मित्रांनो, आज पलटण तालुक्यातील दुधेवावीकरांचं आदतचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलचा म्हणजेच क्वार्टर फायनलचा गुणाचा मानकरी ठरलाय अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष आबा मध्ये यांचा शॉटगन नंद्या. आज आपल्यासोबत स्वतः सेट आहेत. पहिल्यांदा आबा, तुमचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आज खऱ्या अर्थाने गाडी चांगली पळाली, तुमच्या मनासारखी पळाली आणि गुणाला मिळवलाय. आज काय आजचा आनंद आहे? गाडी चांगली पळाली, क्वार्टरला राहिली, सगळ्याच गाड्या चांगल्या, सेमी टॉपचा होता. गाडी चांगली पळाली. शॉटगन करणे आपला तिथे जाईल तिथं नाव असतं, प्रत्येक वेळी तुमचं नाव करतो. काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य आणि एक तुमची छाप पाडली आहे त्यानं तुमच्या शॉटगन नंद्याने? आता त्याचं सांगायचं झालं तर जसा घेतलाय तशा जवळजवळ आता 32 फायनल झाले नंद्याच्या. त्यातल्या 32 मधल्या एक 7ची 6वी नंतर सगळ्या प्रत्येक मैदानात फायनलला राहतो. आणि घेतलेला हा नक्की हा मी घेतला तर माऊली बनकर, आमचे जो मित्रच आहेत करकम बोसे, पंढरपूर. तिथून बालाजी ड्रायव्हर नेवरी, अतुलनाथ सुर्वे मोडले यांनी घेऊन दिला होता. म्हणजे आदत असता म्हणजे आदत असताना किती वय होतं तरी? नाही, आता घेतलेलं एक 6-7 महिने झालं. त्यावेळेस त्यांच्या इथं 2 फायनल केल्या, त्यानंतर आपण बरं. याच्या अगोदर तुमच्या तावणीला आनंदी होते का? हा, लकी शेड, गरुडा चांगले नंदी पळत होते. काय सांगाल असं नंद्या शॉटगन नंदेविषयी काय सांगाल? कारण की तो आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जाईल त्या मैदानामध्ये चांगलीच कामगिरी करतो, कधी नाराज करत नाही. म्हणजे आतापर्यंत त्याचं वैशिष्ट्य आहे की आज 15 ते 20 मैदान झालं टॉपच्या बैलात न गाडी बांधता खोंड पळतच नाही. प्रत्येक अड्ड्यात गाडी बांधायच लागते खोंडावर आणि दोन्ही खांदी कडनी पळतो. म्हणजे त्याला खांदच नाही, खांद बदलला की डबल स्पीड. पब्लिकने गाडी लागली, हा, पब्लिक दोन्ही खांदी कड. आपला ड्रायव्हर कोण असतं? विठ्ठल नाना असतील, सनी ड्रायव्हर, बालाजी ड्रायव्हर असेल, बंटी ड्रायव्हर, येत म्हणजे एक 5-6 ड्रायव्हर आहेत. आणि नियोजन कोण करतो नंद्याचं? आणि नियोजन स्वतः आम्हीच करतो, मी असेल म्हणजे आमची सगळी टीम. आता म्हणजे नंद्या नाव भरपूर करतो आपला शॉटगन नंद्या. तर आता मोठी पण मैदान पण चांगली. कसं काय नियोजन वगैरे कसं करणार आहे काय आता? काय ना, नियोजन मोठी मैदानाचं तसं काय नाही. आमच्या डोक्याला जर लागला काय ना, ह्यो बैल आपल्या वासराला पुरल की आम्ही त्याच्याबरोबर बोलतो. असं काय नाही की ह्योच मोठा बैल घालून किंवा काय. कारण आम्हाला माहिती आहे नंद्याला गळा जरी बैलांना दिला तरी एक करायचा. आणि आजचं मैदान काय सांगा? दुधेवावीकरांचं एक चांगलं मैदान पार पडते. परवा पण ओपनचं मैदान चांगलं पडलं, बैलगाड्या मालकांनी भरपूर साथ दिली त्यांना. एक नंबर आजचं मैदान पळायसारखं होतं. आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या निकालात कोणती अडचण नाही. आणि आमचे रोहित सर आहेत ना, यादव सर, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका अध्यक्ष, त्यांच्या नियोजनाखाली म्हणजे कुठलंच मैदान फेल जातच नाही, कुठल्या निकालात अडचण येत नाही. आणि विशेष म्हणजे आता दोन्ही पण तुम्ही आता तुमचं रोहितचं नाव घेतलं असेल, तुम्ही पण आता बारावी तालुक्याचे अध्यक्ष आहात. दोघं मिळून एकदम जुटीला ह्या दोन्ही तालुक्याचं एकदम तुम्ही नाव बैलगाडा क्षेत्रात एक चांगलं ठेवताय. काय सांगा त्याबद्दल? असं सांगायचं झालं तर म्हणजे आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, नितीन आबा शेवाळे असतील, विलास पैलवान असतील, दत्ताभाऊ असतील किंवा जी वरिष्ठ सर्व म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज म्हणलं तर निकालाच्या बाबतीत फलटण तालुका असेल, बारामती असेल, की टॉपलाच आहे. म्हणजे कधीच कुठल्या बैलगाडी मार्गावर कुठल्या नंदीवर अन्याय केला जात नाही. बरोबर, नक्कीच. ठीक आहे. आणखीन काय सांगाल आपल्या या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे जे आता नवीन नियम निघालेले आहेत त्या नियमाबद्दल काय सांगाल थोडं? आता तुम्हाला जर सांगायचं झालं की आजचंच उदाहरण देतो मी. आतापर्यंत आम्ही कधीच 10 गटाच्या मोहर पळालो नव्हतो. म्हणजे पहिल्या 10 गटातच आम्ही पळून कुणाची पण चिठ्ठी घेऊन, आमची नाही निघाली तरी कुणाची पण आम्ही चिठ्ठी घेऊन पळत होतो. आणि आज क्वार्टरला आता सांगायचं झालं गाडी चांगली पळाली. आज फक्त फायनलला न राहता क्वार्टरला राहायचं कारण हीच की आज आमच्या चिठ्ठ्या, एक चिठ्ठी निघाली 47व्या गटात आणि एक निघाली 49 शेवट. आणि लगेचच गाडी पळून येऊन एक अर्ध्या तासात तर परत पहिले सीमित आमची गाडी निघाली. म्हणजे वासराची बैठक झाली नाही, बैलाची बैठक झाली नाही, म्हणून आम्ही आज क्वार्टरला राहिली. तिथं जर आमची गाडी लवकर जर पळाली असती तर आमच्या वासराला 3-4 तास बैठक झाली असती, वासराची खाऊन बसला असता आणि नंतर अजून गती त्याला लावता आली असती. पण जो हा नियम काढलाय तो अतिशय योग्य काढलाय. म्हणजे आपलं जाऊ दे, म्हणजे काय नाही त्याचा विषय, पण गोरगरिबांसाठी की कोण आता पहिलं आम्ही काय करायचो, पहिले 10 गटात चिठ्ठी कोणाची पण घेऊन कुणाच्या पण नावावर पळून गट काढून घ्यायचो, आराम मिळायचा. पण आता सगळ्या गोरगरिबांची नंदी आता फायनलला राहणार का, तर 2 चिठ्ठ्यांचा नियम हे गोरगरिबांसाठी अत्यंत योग्य आहे. चांगले नियम आहेत, चांगले नियम आहेत. नक्कीच. आपण जास्त काही वेळ घेत नाही. असंच तुमचा शॉटगन नंद्या तुम्हाला प्रत्येक वेळी गुलाल देत जाईल ही तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद.